देवाची स्तुती असो आणि समोर आपल्या प्रियानो द सीझन ऑफ ॲडव्हेंट म्हणून प्रियानो मी एक पोस्टर टाकलेलं आहे. आणि सीझन ऑफ ॲडव्हेंट म्हणजे पाश्चात्य देशामध्ये म्हणा किंवा जिथं प्रियानो नाताळ निमित्ताने सण सगळीकडे साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी प्रियानो नोव्हेंबरपासून तो सण चालू होतो आणि काही ठिकाणी प्रियानो डिसेंबरपासून तो सण चालू होतो. परंतु या दिवसांमध्ये सर्वत्र शॉपिंग म्हणा किंवा इतर गोष्टी, भेटवस्तू घेणं, लोकांना भेटवस्तू देणं आणि स्वतःसाठी देखील प्रियानो चांगल्या वस्तू खरेदी करणं, हे सगळं काही होत असतं. परंतु ॲडव्हेंट शब्द म्हणजे इंग्लिशमध्ये याला आगमन म्हटलेलं आहे. तर आगमनाचा सण सगळीकडं साजरा केला जात असतो. कालच्याच दिवशी मी एक बातमी म्हणण्यापेक्षा एक ॲडव्हर्टाइजमेंट मी पाहत होतो आणि तिथं ब्लॅक फ्रायडे म्हणून एक ॲड होती. कोणी वाचलं का? ब्लॅक फ्रायडे म्हणून एक त्या ठिकाणी ॲड होती. आणि मी म्हटलं हा शब्द काय आहे, ब्लॅक फ्रायडे काय आहे? तर मी शोधलं आणि नंतर समजलं की अमेरिकेमध्ये एका शहरामध्ये बरेचसे शहराच्या अवतीभोवती बरेच लोक घोळका करून किंवा शॉपिंगसाठी येत असतात आणि त्या शहरामध्ये इतकी गर्दी होते की त्या ठिकाणी असलेली जी पोलीस यंत्रणा आहे त्यांना ह्या गर्दीला सांभाळणं फार कठीण जातं. आणि या पोलिसांनी हा एक शब्द काढला की वर्षातून एक हा असा शुक्रवार असतो की जो त्यांच्याकडे नोव्हेंबर महिन्यामध्ये उपकार स्तुती म्हणून नोव्हेंबर महिन्याचा एक आठवडा असतो. उपकार स्तुती झाल्यानंतरचा जो शुक्रवार असतो त्या दिवशी लोक झुंबडीने बाजारामध्ये येतात आणि शॉपिंग करत असतात. आणि पोलिसांनी त्या शुक्रवारी नाव दिलेलं आहे ब्लॅक फ्रायडे. म्हणजे काय? त्यांना हाताळण्यासाठी कठीण झालेला दिवस आहे आणि म्हणून त्यांनी तो पोलिसांनी काढलेला शब्द आहे ब्लॅक फ्रायडे. आणि हळूवार रीतीने ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी जे दुकानदार आहेत त्यांना पण माहीत असतं की या दिवशी खूप शॉपिंग करणारे लोक येणार आहेत आणि मग ते डिस्काउंट देतात, वेगवेगळे आयटम्स नवीन टाकले जातात. तर ती गोष्ट पूर्वी अमेरिकेत होते. आता सर्व जगामध्ये हे जे कॉन्सेप्ट आहे हा पसरायला लागलेला आहे. आणि आपल्या भारत देशात, महाराष्ट्रात आता इंटरनेटच्या द्वारे देखील प्रियानो ब्लॅक फ्रायडे म्हणून त्या ठिकाणी साजरा करायला लागलेले आहेत. आणि दुकानदार वेगवेगळ्या रीतीने डिस्काउंट त्यावेळेला ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी देत असतात आणि मग नेटवरती सुद्धा असतं. पण ही सगळी झुंबड कशासाठी असते? तर एकच आहे, हा आगमनाचा सण जो आहे त्यासाठी चाललेला आहे. पण कुणाचं आगमन? कदाचित पाश्चात्य देशातल्या लोकांना हे माहीत असेल. ॲडव्हेंट म्हणजे आगमनाचा सण, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन या दिवसामध्ये झालेलं आहे किंवा डिसेंबर महिन्यामध्ये त्याचा वाढदिवस म्हणून साजरा केला जात आहे. पण आपल्या भारत देशामध्ये कदाचित बाहेरच्या लोकांना, मंडळांमध्ये हा शब्द कदाचित माहीत असेल, द सीझन ऑफ ॲडव्हेंट म्हणून. परंतु या दिवसांमध्ये प्रियानो पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक रविवारी एक वेगवेगळी प्रियानो आगमनाची मेणबत्ती त्या ठिकाणी ते पेटवत असतात. मी मागच्या वर्षी देखील मला वाटतं प्रयत्न केला होता, परंतु मला आठवत नाही आता मी नक्की काय केलं. परंतु मागच्या वर्षी वाटत होतं की आपण देखील अशा प्रकारचा एक ॲडव्हेंट त्या ठिकाणी साजरं करावं, म्हणजे आगमनाचा रविवार. तर त्या आगमनाच्या रविवारच्या दिवशी वेगवेगळी एक मेणबत्ती पेटवली जाते. आणि ती कशासाठी पेटवली जाते? तर ती प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन जर झालेलं आहे तर त्याचा आगमनाचा सण हा कशा रीतीने आहे, तो आपल्याला काय देतो? आगमन झालेलं आहे, येशू ख्रिस्त तर जगात आलेला आहे आणि त्याचा वाढदिवस म्हणून सगळीकडे साजरा करत आहेत. पण आगमनाचा सण जो आहे तो आपल्याला नक्की काय देतो? तर मी पाहत होतो की याच्यामध्ये नाताळाच्या शुभेच्छा म्हणून त्या ठिकाणी प्रियानो सर्वत्र दिल्या जातात, भेटवस्तू दिल्या जातात. पण मग
पहिला जो रविवार आहे, कुठला म्हटलेलं प्रियांनो, कसला सण आहे हा? सण काय आहे? सण एक बारीक शब्द दिलेला आहे, आशेचा सण. चर्च ऑफ द नॅझरीन आपलं जी वेबसाईट आहे प्रियांनो, त्यावरती मी पाहत होतो आणि यावर्षी त्यांनी मराठीमध्ये अशा रीतीचे टायटल्स त्यांनी यावेळेला टाकले. म्हणजे बऱ्याच भाषांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या रीतीने अशा रीतीचे टायटल्स केलेले आहेत. आणि यावेळेला मला ती मेणबत्ती जी आहे ती यावेळेला सापडली आणि त्यांनी आशेचा सण पहिला जो रविवार आहे डिसेंबर महिन्यातला आशेचा सण आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन जर होत आहे तर तो आशा घेऊन आलेला आहे जगामध्ये. सर्वत्र जगातल्या लोकांना निराशा जे झाले होते किंवा हताश झाले होते किंवा त्यांच्या जीवनामध्ये उत्साह राहिलेला नाही, निराशाच्या गोष्टी दिसत आहेत, काही प्रगती दिसत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन ज्या वेळेला होतं त्यावेळेला प्रियादो एक आशा निर्माण झालेली आहे लोकांना. आणि म्हणून त्या आशेवरती प्रत्येक माणूस त्यावेळेला जगण्यासाठी धडपड करत आहे आणि येशू ख्रिस्ताकडे स्वतःला प्रियानो तो घेऊन येत आहे. आपण नाताळाच्या गोष्टी इतके वर्ष प्रियानो वारंवार पाहिलेले आहेत की जसे मागी लोक जे आहेत ते तारा बघून प्रियानो येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांनी त्या आकाशामध्ये ताऱ्याकडे बघितलं आणि एक आशा होती, होय तो आपल्याला भेटेल. त्यांच्या अभ्यासानुसार त्यांना हे समजलं होतं की असा जर एखादा तारा जगामध्ये दिसत आहे तर एका मोठ्या राजाचा जन्म झालेला आहे आणि त्या राजाला भेटण्यासाठी त्यांनी आपला प्रवास सुरू केला होता. बायबल एवढंच आपल्याला सांगतंय की ते पूर्वेपासून प्रवास करायला निघाले आणि शोधत शोधत एक आशा त्यांना होती की आपल्याला हा भेटणार आहे आणि त्याला आपण नमन करणार आहोत. आणि नुसतंच नमन नाही तर त्यांनी काय केलं प्रियांनो? नमनच नाही केलं, काय केलं त्यांनी? भेटवस्तू आणले त्यांनी. म्हणजे शॉपिंग आधीच करून ठेवली होती. लोकसुद्धा आज शॉपिंग करत आहेत, परंतु स्वतःसाठी शॉपिंग होते, इतरांसाठी शॉपिंग होते. परंतु यामागे लोकांनी मात्र शॉपिंग जी आहे त्यांनी आधीच करून ठेवली आणि एक आशा होती त्यांना की होय आपल्याला हा जो मोठा राजा जन्माला आलेला आहे त्याला आपण भेटणार आहोत आणि त्याला आपण भेटवस्तूसुद्धा देणार आहोत. एक आशा त्यांच्यासाठी होती. आणि प्रियानो भेटले का ते? भेटले का ते मागे लोक? भेटले त्याला. त्यांनी नमन केलं, त्यांनी सोनं, ऊद, गंधरस आपण ऐकतो त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये दिलं आहे की त्यांनी ते सर्व काही त्यांना अर्पण दिलं. म्हणजे तो जो पहिला ख्रिसमस होता त्याचं जे पहिलं आगमन होतं ती एका आशेची पूर्तता झाली होती. त्या मागे लोकांनी पाहिलं की होय हा खरंच जन्माला आलेला आहे आणि आमच्या अभ्यासानुसार आम्हाला तो तारासुद्धा मार्गदर्शक म्हणून आलेला आहे आणि आम्हाला तो भेटलेला आहे, त्याचं नमन आम्ही केलेलं आहे. आणि खात्रीने ज्या वेळेला ते परत एकदा गेलेले आहेत आपल्या राज्यामध्ये तर ते गपचूप बसले असतील का? ते गपचूप नसतील बसले. ते कुठून आले आपल्याला माहीत नाही, परंतु ते पूर्वेकडून आले होते एवढं मात्र लिहिलेलं आहे. आणि त्या पूर्व भागामध्ये त्याच काळामध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जी आहे की राजा जन्माला आलेला आहे आणि तो जगामध्ये आत्तापर्यंत जे राजे जन्मालेले आहेत त्यापेक्षा हा वेगळा राजा आहे, ही बातमी खात्रीने त्या मागे लोकांनी जिथून कुठून ते आले होते त्यांनी सर्वत्र लोकांना सांगितले. आणि हा राजा एक मोठा आशेचा किरण आहे, त्याकडे आपल्याला येत्या दिवसात लक्ष लावायचं आहे, हे मागे लोकांनी खात्रीने सांगितलं असेल. किती वर्ष झाले आता ह्या गोष्टीला? 2023 वर्ष झाले. आपण विश्वास ठेवू, होय 2023 म्हणजे काय? जिथून शून्य सुरू झालेलं आहे, एक एक वर्ष गणत 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 शताब्द्या पूर्ण झालेले आहेत आणि आता 2023 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पण अजूनही
आपण त्या गव्हाणीकडेच बघत आहोत का? आता प्रियांनो, गव्हाणी संपलेली आहे. गव्हाणीकडे प्रियांनो आता लक्ष लावायचं नाही, कारण तो जो बालक होता की जो 2023 वर्षापूर्वी जन्मला होता, आता त्याचं वय किती आहे? 2023 आहे. तो बालक आहे का आता? तो ख्रिसमस राहिलेला नाही प्रियांनो तसा आता, परंतु तो ख्रिसमस आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सांगणं गरजेचं आहे. नवीन जे लहान मुलं मुली आहेत त्यांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा ऐतिहासिक व्यक्ती आहे. तो चांदोबातल्या गोष्टींबद्दलचा कुठला तरी एक हिरो नाही आहे, तो कुठल्या काल्पनिक कहाण्यांमधला प्रियांनो व्यक्ती नाही आहे, परंतु ऐतिहासिक आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे हिस्टॉरिकल. इतिहासामध्ये खरंच तो आला आणि तेव्हापासून वर्षाची गणना सुरू झालेली आहे आणि आज 2023 वर्ष आपण म्हणत आहोत की होय, तो एवढा मोठा झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण चरित्र त्यानंतर प्रियांनो आपल्याला शुभवर्तनामध्ये ऐकायला मिळतं. तो मोठा झाला, वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला. या सगळ्या गोष्टी प्रियांनो त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. मरण पावल्यानंतर पुनरुत्थानसुद्धा झालेलं आहे आणि तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. आपल्या स्वर्गीय पित्याकडून जसा तो आला होता तिथे तो परत एकदा गेलेला आहे आणि आता परत एकदा येण्याची वेळ झालेली आहे. आता सुद्धा प्रियांनो तशीच परिस्थिती या भूतलावरती आहे. त्यावेळेला प्रियांनो जसे लोक वेगवेगळ्या रीतीने त्रस्त झाले होते, गांजलेले होते प्रियांनो, त्यांना कुठल्याही प्रकारची आशा नव्हती. आज देखील प्रियांनो भूतलावरती जर परिस्थिती बघितली तर आपण हताश किंवा निराश झालेलो आहोत आणि ही परिस्थिती कधी एकदा बदलेल अशा प्रियांनो वातावरणामध्ये प्रियांनो आपण सध्या जगत आहोत. आणि आज परत एकदा आशेच्या प्रियांनो तोच स्रोत आपल्याला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला प्रियांनो आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या गोष्टी वाचतो तर प्रियांनो जसं आपण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण्याआधी ज्या गोष्टी त्याने सांगितल्या आहेत, भविष्यामध्ये काय होणार आहे त्या आशेबद्दल प्रियांनो आपल्याला त्यानं बायबलमध्ये लिहून दिलेलं आहे. प्रियांनो मी जसं म्हणतो प्रियांनो दरवेळेला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात त्यानंतर जवळपास आणखीन 200 वर्ष म्हणजे एकूण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर जवळपास 300 वर्षापर्यंत पवित्र शास्त्र त्या लोकांच्या हातात नव्हतं. पण तरी देखील प्रियांनो एक आशा त्यांना होती की होय, वेगवेगळ्या रीतीने संदेष्टे किंवा त्यावेळेचे चर्च फादर किंवा वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो त्यांच्यासमोर असलेलं लिखाण याच्यामधून प्रियांनो फक्त ते वाचत होते. त्यांच्या हातामध्ये हे पूर्ण बायबल असं नव्हतं प्रियांनो. मत्तय काही मंडळांना चालवत होता, मंडळातल्या लोकांना, त्याची मंडळी होती आणि तो मरणाआधी त्यांनी मत्तयने स्वतः लिखाण करून ठेवलं आणि ती मंडळी मत्तई गेल्यानंतर तेवढंच वाचत होती. मार्क हा सुद्धा एका मंडळीला त्या ठिकाणी चालवत होता. मरण पावण्याआधी त्यांनी लिहून ठेवलं होतं. त्या मंडळीतल्या लोकांना फक्त मार्कने जे लिहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे तेवढंच ते वाचत होते. सो मत्तई, मार्क, लूक, योहान या लोकांनी वेगवेगळ्या रीतीने लोकांना ही पत्र जी लिहिलेली आहेत, पाठवलेली आहेत, ती गोष्टी प्रियांनो त्याच मंडळीला होत्या. त्यांना पुढचं मागं काही माहीत नव्हतं. 300 वर्षानंतर प्रियांनो त्या मंडळांना पवित्र शास्त्र बायबल हातामध्ये आलं आणि मग त्याच्यामधून ते पाहायला लागले, अरे जुन्या करारामध्ये असा असा संदेश आहे, त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. अरे पौलाने पत्र लिहिली होती, त्या पत्रामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्या सगळ्यांना आणखीन एक मोठी आशा निर्माण झाली की अरे खरंच फक्त आपल्याला आत्तापर्यंत एकच फक्त पुस्तक माहीत होतं, आता तर आपल्याला एवढी पुस्तकं मिळालेली आहेत. आणि त्या देवाची स्तुती करत प्रियांनो ते पवित्र शास्त्र प्रियांनो लोक वाचण्यासाठी उत्सुक झाले होते की पुढं काय होणार आहे, पुढे काय होणार आहे या जगाबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल प्रियांनो त्यांना फार मोठी आशा निर्माण झाली.
पण वाचत असताना कदाचित काही लोकांना या ठिकाणी थोडंसं भय वाटलं असेल की अरे इथं प्रभू श्री ख्रिस्ताने काय लिहिलं आहे. मार्क शुभवर्तमान प्रियानो ज्यावेळेला त्यांनी काढलं असेल आणि प्रियानो ज्यावेळेला हे 13वा अध्याय जो आहे तो त्यांनी काढत असताना तिथं म्हटलेलं आहे प्रियानो, एका प्रश्नाने सुरुवात झाली. एका शिष्याने प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रभू श्री ख्रिस्ताने असं काही दिलेलं आहे की पुढची प्रियानो पिढीचं काय होणार आहे, भविष्यामध्ये काय होणार आहे, त्या गोष्टींबद्दल प्रियानो सांगायला सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेला प्रियानो तो मंदिराजवळ येतो त्यावेळेला प्रियानो काय म्हटलेलं आहे, जर आपण मार्क शुभवर्तमान काढलात तर त्याचं पहिलं वचनपासून वाचत आहे. मग तो मंदिरात निघून जात असताना एक शिष्य त्याला म्हणाला, गुरुजी पहा कसे हे चिरे व कशा ह्या इमारती. येशू त्याला म्हणाला, या मोठ्या इमारती पाहतोस ना, जमीनदोस्त केल्या जाणार नाही, असा तेथे चिरावर चीर राहणार नाही. नंतर तो मंदिरासमोर जैतुनाच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब व योहान यांनी त्याला एकांती विचारले, या गोष्टी कधी घडतील आणि या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हाला सांगा. येशू त्यांना म्हणावं लागला, तुम्हाला कोणी फसू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मीच तो आहे असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील. आणखीन तुम्ही लढ्याविषयी ऐकाल व लढ्यांच्या अफवा ऐकाल, तेव्हा घाबरू नका. या गोष्टी होणे आवश्यक आहे, परंतु तेवढ्यातच शेवट होणार नाही. कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यांवर राज्य उठेल आणि जागोजागी भूमिकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ होय. एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्या प्रश्नावरून प्रभू श्री ख्रिस्ताने सांगायला सुरुवात केली. आणि तो प्रश्न काय, एका शिष्याने सांगितलं, गुरुजी तो मंदिरासमोरून चालला आहे आणि त्याने दाखवलं ते मंदिर एवढं भव्य आणि एवढं वर्ष त्याला लागलेले आहेत. तो सांगत असताना कदाचित म्हणत असेल की पहा किती सुंदर रीतीने देवबापाने हे मंदिर तुम्हाला आणि आपल्याला दिलेलं आहे की तिथं भक्ती होत आहे. लोक तिथं जाऊन प्रार्थना करत आहेत, भक्ती करत आहेत आणि प्रभू श्री ख्रिस्त शिष्यानं म्हणत आहे की ह्या चिरावर चीर राहणार नाही आहे. म्हणजे काय, आज विटांनी प्रियांनो आपले घरं बांधली जातात, पण त्यावेळेला प्रियांनो विटा नव्हत्या वापरल्या जात, तर मोठे दगड जे आहेत घडवले जायचे आणि फार मोठे दगड घेऊन प्रियांनो इमारत बांधली जायची. आणि ते मंदिर देखील प्रियांनो मोठमोठ्या प्रियांनो अशा चिरांनी त्याला म्हटलेलं आहे. कोकणामध्ये गेलात तुम्ही, कोकणच्या भागामध्ये जर गेलात तर तिथे देखील प्रियांनो त्या चिरा म्हणजे विटेसारखाच प्रकार असतो, तो घडवला जातो आणि त्याची घरं बांधली जातात. पण ते लहानशा विटा असतात, अगदी छोट्या विटा असतात. इथं मात्र प्रियांनो इतक्या भल्या मोठ्या विटा आहेत. आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे की ज्या मंदिरामध्ये तो स्वतः गेला, लोक जात आहेत, भक्ती करत आहेत, आणि तो म्हणत आहे ह्या ज्या चिरावर चिरा राहिलेल्या आहेत सगळ्या जमीनदोस्त होणार आहेत. त्यावेळेच्या शिष्यांना सुद्धा धास्ती बसली असेल. 200-300 वर्षानंतर प्रियांनो पवित्र शास्त्र ज्या मंडळांना मिळालं त्यांना सुद्धा वाचून हे वाटलं असेल की अरे खरंच प्रभू श्री ख्रिस्ताने हे सांगितलं आणि ते खरंच घडलं. शिष्यांना त्यावेळेला समजलं नाही प्रियांनो की प्रभू श्री ख्रिस्त असं पुढचं काय भाकीत सांगत आहे. पण त्यांनी नुसतंच घाबरून सोडलेलं नाही प्रियांनो, त्यांनी त्यांना एक आशा निर्माण करून दिलेली आहे. कारण ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताने ह्या गोष्टी सांगितल्या त्याच्या अगदी 34 वर्षानंतरच, म्हणजे 70 सालामध्ये हे संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं, पाडण्यात आलं. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने जी भविष्यवाणी सांगितली होती की ज्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते
त्याच्या 34 वर्षानंतरच प्रियानो ते सगळं खाली पाडण्यात आलं. त्यानंतर परत एकदा रोमन लोकांनी पैसे देऊन ते मंदिर बांधून प्रियानो काढलेलं आहे. अभ्यासक असं म्हणतात की जे शल्मोनाने खरोखर मंदिर बांधलं होतं, ज्या जागेवरती बांधलं होतं, तिथून परत एकदा ते जवळपास 2 ते 3 वेळा असंच पाडण्यात आलं. आणि आज ज्या ठिकाणी ते आहे ते ठिकाण मात्र शल्मोनाने बांधलेल्या मंदिराच्या ठिकाणी नाही आहे. ते दुसरीकडंच हलवण्यात आलेले, म्हणजे तिथल्याच भागामध्ये सरकवण्यात आलेले. तो फार मोठा परिसर आहे प्रियानो. सांगायचा उद्देश आहे, त्या मंदिरापासून सुरुवात झाली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पुढे जाऊन प्रियानो त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो म्हणत आहे हे असं काही होणार आहे की ह्या चिरावर चिर राहणार नाही, हे पाडलं जाणार आहे. पण त्यामध्ये तो आणखीन म्हणत आहे पुष्कळ लोक येणार आहेत येत्या दिवसांमध्ये, तुम्हाला फसवलं जाणार आहे. म्हणून तो म्हणत आहे प्रियानो 6व्या वचनामध्ये, पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मीच तो आहे असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील. फसवतील लोक आणि लोक फसवले सुद्धा जातील. त्या काळामध्ये सुद्धा फसवले जात होते, आज देखील प्रियानो फसवले जात आहे. येशूच्या नावाने कितीतरी लोक जगामध्ये त्या ठिकाणी प्रियानो ते म्हणत आहेत आम्हीच ख्रिस्त आहोत म्हणून. आज जरी काही लोकांनी ख्रिस्त म्हटलेलं नाही, पण काही सेवक ते प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणा किंवा देवाला म्हणा कुठल्या प्रकारे घाबरत नाहीत आणि आपणच देव आहोत, आपणच सगळं काही करत आहोत, अशा आविर्भावामध्ये प्रियानो ते सेवा देखील करत आहेत. देवबापाचं भय थोडक्यात त्या ठिकाणी तो म्हणत आहे लोकांना राहणार नाही. 7व्या वचनात म्हणत आहे, आणखीन तुम्ही लढ्यांविषयी ऐकाल व लढ्यांच्या अफवा ऐकाल, तेव्हा घाबरू नका, या गोष्टी होणे आवश्यक आहे. म्हणजे काही लोक येतील की होय माझ्या नावाने लोक म्हणतील की तो मीच ख्रिस्त आहे, तुम्हाला लढायासुद्धा ऐकायला मिळतील. आणि पुढं जाऊन प्रियानो त्याच्यात म्हटलेलं आहे भूमिकंपसुद्धा होणार आहेत. काही लोक निवांत राहतात की ते म्हणतात भूमिकंप अजून होत नाही आहेत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन काय अजून झालेलं नाही आहे. पण लक्षात घ्या प्रियानो, रोज कुठं ना कुठं भूमिकंप होत आलेले आहेत, सुरू झालेले आहेत. त्या बातम्या कदाचित आपल्यापर्यंत पोहोचत नाही, कारण त्याचा भूमिकंप जो आहे त्याच्याने कुठंतरी प्रियानो इमारत ढासळली, खूप लोक मेले, अशा स्तरापर्यंत कदाचित ते भूमिकंप झालेले नाहीत. म्हणून वर्तमानपत्रामध्ये किंवा टी व्हीवरती कदाचित ते आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. पण बऱ्याच ठिकाणी भूमिकंप होत आलेले आहेत, सुरू झालेले आहेत. उलट अभ्यासक ज्याला जिओलॉजिस्ट म्हणतात ते म्हणतात की या शताब्दीमध्ये इतके भूमिकंप झालेले आहेत की याच्या आधी कधीही एवढे भूमिकंप झालेले नाहीत. याच्या आधी कधी एवढे झाले नव्हते, एवढे सगळे ह्या काळामध्ये होत आहेत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन अगदी जवळ झालेलं आहे, जे पवित्र शास्त्रात सांगितलं आहे. जसं त्यांनी प्रियानो त्या मंदिराबद्दल सांगितलं होतं त्यावेळेला लोकांना तर काही आशंकाच नव्हती. अरे हे इतकं मजबूत दिसत आहे, लोक आतमध्ये मंदिरामध्ये जातात, भक्ती करतात, आणि हा सरळ म्हणतो की हे पाडलं जाणार आहे किंवा पडणार आहे. कमकुवत तर दिसत नाही यांचं कन्स्ट्रक्शन अजून. पण 34 वर्षात ते खाली पाडण्यात आलं प्रियानो. ते पाडण्यात आलं त्यावेळेला लोकांना समजलं अरे हे तर खरंच पडलं. 300 वर्षानंतर ज्या वेळेला मंडळांच्या हातामध्ये पवित्र शास्त्र आलं प्रियानो, त्यावेळेला त्यांनीसुद्धा हा भाग वाचल्यानंतर त्यांनी धास्ती घेतली असेल की अरे खरंच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं. आणि 70मध्ये ते पाडण्यात आलं. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा हे मंदिर किती वेळा पाडण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी खरोखर होणार आहेत. 9 वचनापासून काय म्हणतोय प्रियानो, तो परत एकदा म्हणत आहे, तुम्ही आपणाला सांभाळा, कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हाला मार देतील, आणि सुभेदार व राजे यांच्यापुढे तुम्ही माझे साक्षी द्यावी, म्हणून तुम्हाला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल. 10वं वचन कोणी वाचेल मोठ्याने? काय म्हटलं?
येस, फक्त 10वं वचनच प्रियानो तिथं म्हणत आहे, प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे. ज्यावेळेला प्रियानो सुवार्तेची घोषणा सगळीकडे होईल, आणि ती कोण करणार आहे? देवदूत येऊन करतील, है ना. स्वर्गातून देवदूत येतील, पिपाणी वाजवतील, लोकांना सांगतील, अहो येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. कोण सांगणार आहे? हा, देवदूत बघितले का तुम्ही? नाही पाहिले? मी पाहिले प्रिया, आणि माझ्यासमोर बसलेले आहेत ते देवदूत आहेत. तुम्ही सगळे देवदूत आहात. आणि परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे की हे लोक, त्यावेळेला देवदूतांचा वापर करण्यात आला होता प्रियानो, पण आज त्या देवदूतांच्या हातामध्ये वेगवेगळ्या रीतीची उपकरणं दिलेली आहेत, साधन सामग्री दिलेली आहे, त्यांना चांगले शब्द दिलेले आहेत. ते त्या ठिकाणी घोषणा करतील, लोकांना निराशेमधून बाहेर काढण्यासाठी हे माझी सुवार्ता सांगतील, त्यांना आशा निर्माण करणारे हे देवदूत आहेत. मंडळ्या प्रियांनो देवदूतासारखं काम करणार आहेत. फक्त सेवक नाही, मंडळातले लोक. आज मी एकटा या ठिकाणी उभा राहते आणि तुम्हाला सांगत आहे, परंतु प्रियांनो देवबापाने तुम्हा सगळ्यांना अशा रीतीने दिलेलं आहे की तुम्ही कुठेही उभे राहा, तुमच्या जवळ देवाचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी तुम्हाला संरक्षण देणार आहे आणि तो तुम्हाला मदत करणार आहे सुवार्ता सांगण्यासाठी. आणि ज्यावेळेला सगळ्या मंडळांमधून प्रियांनो हे सर्व मंडळातले देवदूत सुवार्ता सांगायला लागतील, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन लवकर होणार. जोपर्यंत मंडळातले हे देवदूत बाहेर येऊन सांगणार नाहीत, सर्वत्र पांगणार नाहीत, तोपर्यंत येशू ख्रिस्ताचं आगमन होणार नाही आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे 10व्या वचनामध्ये, प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्ता घोषणा झाली पाहिजे. ते तुम्हाला धरून नेऊन चौकशी करतील, स्वाधीन करतील, तेव्हा आपण कसे काय बोलावे याविषयी अगोदर चिंता करू नका. तर त्या घटकेस जे काही तुम्हाला सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही, तर पवित्र आत्मा तुम्हाला नाही बोलायचं आहे, तुम्हाला नाही बोलायचं, पवित्र आत्मा बोलणार आहे. किती सुंदर देवबापाने आशा निर्माण करणाऱ्या गोष्टी ह्या पवित्र शास्त्रात दिलेल्या आहेत. त्याने घाबरून सोडलेलं नाही आहे. त्याने शेवटचा काळ कसं होणार आहे, भयंकर गोष्टी होणार आहेत, अरे त्याने ते सावध म्हणून सांगितलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? की आपण आधीच काळजी घ्यावी. सुनामी आल्यानंतर, सुनामी काय आहे प्रकार? सुनामी कुठे येते? नुसतंच समुद्राच्या लाटा येत नाही, कुठंतरी खोल समुद्रामध्ये जमीन हलते आणि जमीन खाली हलल्यामुळे वरती पाण्यावरती प्रियानो लाट निर्माण होते आणि ती लाट प्रियानो त्या जमिनीच्या मधून समुद्राचं पाणी हलवते आणि हलवत हलवत ती लाट ज्या वेळेला एखाद्या जमिनीला धडकते तिथपर्यंत ती लाट येऊस्तोवर फार मोठी होऊन जाते. सुरुवातीला कमी असते पण नंतर ती लाट वाढत वाढत जाते आणि मग त्यावेळेला प्रियानो मोठ्या लाटेने शहराच्या शहर बुडलेली जातात. आपल्या भारत देशामध्ये सुनामी आली होती आणि नेमकी 24 का 25 डिसेंबर होता तो. भक्तीमध्ये बसलेले लोक आणि समुद्राचं पाणी चेन्नईमध्ये घुसलं होतं त्यावेळेला 2005. भक्तीमध्ये आपल्या भारतात सुद्धा आले. तर भारत देशाकडे ती यंत्रणा नाही आहे की सुनामी येते आणि लोकांना घरं खाली करायला लावा आणि उंच ठिकाणी कुठंतरी जा किंवा लांब निघून जा. आपल्याकडे ती यंत्रणा नव्हती. पण ही यंत्रणा अमेरिकेकडे स्वतःकडे आधीच आहे आणि ती यंत्रणा ते फक्त त्यांच्या मित्र राष्ट्रांपुरतंच वापरतात.
ते सगळ्या जगाला नाही सांगत, मेले तर मेले तिकडे. मग तिथं भारताने सुद्धा करार केला त्यांच्यावर की आम्हाला सुद्धा तुम्ही याच्यामध्ये सामील व्हा. मग ते निर्बंध लावतात, मग अटी लावतात, तुम्ही असं असं जर आमच्याशी वागलात, आम्ही सांगू तसं केलं तर आम्ही तुम्हाला अलर्टची सिग्नल देऊ, नाहीतर नाही मिळणार. भारत निराश होतो. काय करायचं? मग त्यांच्या अटी मान्य करा. अशा परिस्थितीमध्ये आधी फक्त सिग्नल मिळावा, आम्हाला सूचना मिळावी, म्हणजे आमच्या लोकांचे प्राण वाचवले जातील, अशी भीक मागावं लागते दुसऱ्या राष्ट्रांना सुद्धा. प्रभू येशू ख्रिस्ताने अशी परिस्थिती विश्वास ठेवणाऱ्यांची केलेली नाही आहे. त्याने आधीच सांगून ठेवलेलं आहे भाकीत काय होणार आहे, आशा निर्माण करून ठेवलेली आहे. पण तुम्ही सावध राहा म्हणत येतो, मी तुम्हाला सांगणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तो फक्त प्रियानो सुवार्ता सांगत असताना त्याचा पवित्र आत्मा देणार नाही, परंतु जगामध्ये जी काही उलथापालथ होणार आहे त्याबद्दल सुद्धा हाच पवित्र आत्मा तुम्हाला आगाऊ सूचना देऊन ठेवणार आहे की जे जगामध्ये दुसऱ्या लोकांना कधी मिळणार नाही. हाच तो पवित्र आत्मा मिळणार आहे. पण तो पवित्र आत्मा प्रियानो त्याच माणसाला आता मिळणार आहे, त्याच व्यक्तीला सूचना तो देणार आहे जो 10व्या वचनाप्रमाणे त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने लोकांना सुवार्थ जर सांगत असेल तरच तो पवित्र आत्मा त्या माणसाला त्या ठिकाणी गाईड करेल आणि सांगेल की येत्या दिवसांमध्ये काय होणार आहे. अपेक्षा करू नका की आम्ही खूप प्रार्थनेत राहू, आज वचन काही सांगणार नाही, पण आम्हाला देवाचा आत्मा शेवटच्या काळामध्ये सहाय्य करेल. असं कधी होणार नाही. आधी त्या पवित्र आत्म्याचं बोलणं कसं आहे हे समजून घेणं प्रियानो गरजेचं आहे मंडळीच्या लोकांना. तो कशा रीतीने आपला वापर करत आहे आणि लोकांना सुवार्थ सांगत आहे, हे सुवार्तेचा अनुभव जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे तो पवित्र आत्मा तुम्हाला सांगू शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाला त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे सुवार्ता सगळ्या राष्ट्रातील लोकांना तिथपर्यंत नाही पोहोचायचं आहे, पण आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे तरी प्रियानो सांगणं गरजेचं आहे. आणि मग तो प्रियानो या ठिकाणी आगाऊ त्याने सूचना करून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून तो परत प्रियानो त्याच्यामधून बोलत आहे की होय, 14 वचनामध्ये प्रियानो काय म्हटलेलं आहे, पुढं तो म्हणत आहे, जेथे ओसडीचा अमंगळ पदार्थ नसावा तेथे तो उभा असलेला तुम्हाला पाहाल. वाचकाने समजून घ्यावे, तेव्हा तो यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत येऊ नये, आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये. त्या दिवसात ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाले नाही, एवढे पुढेही होणार नाही. इतक्या हालअपेष्टांचे ते दिवस होतील. आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केलेले आहेत. आशा निर्माण केलेली आहे. इतके भयंकर परिस्थिती होणार आहे. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की सृष्टीच्या निर्मितीपासून आजपर्यंत मानवाने तशा भयंकर गोष्टीचा अनुभव घेतलेला नाही. हिवाळ्यामध्ये ते होऊ नये म्हणून प्रार्थना करा. गरोदर स्त्रियांबद्दल त्याने सांगितलेलं आहे. पण प्रियानो लक्षात घ्या, त्याने ते दिवस कमी केलेले आहेत. कोणासाठी? कोणासाठी कमी केले? विश्वासणांसाठी. कारण वचन काय सांगते प्रियानो? 20व्या वचनाचा दुसरा भाग काय म्हणत आहे? परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केलेले आहेत. ज्यांना निवडलेलं आहे, कोण आहे ते निवडलेले लोक? तुम्ही आणि मी आहोत प्रियानो. आपल्यासाठी ते दिवस त्याने कमी केलेत. आशा निर्माण केलेली आहे प्रियानो. त्यांनी निराशेमध्ये ढकललेलं नाही आहे. होय, पण ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत प्रिया. असं म्हणता येणार नाही की नाही प्रभू माझ्यावरती अशा गोष्टी येऊ देऊ नकोस. किती जणांना वाटतं असं होऊ नये म्हणून?
वाटतं सगळ्यांना होऊ नये? बरं, किती जणांना वाटतं होऊ द्यावं असं? किती जणांना वाटतं असं होऊ द्यावं? किती जणांना वाटतं? हात वर करा बरं, दाखवा. होऊ द्यावं असं. अरे किती कमी लोक तुम्ही, ना इकडं ना तिकडं, कोमट आहात. ओकून टाकेल देव तुम्हाला. तुम्हाला हे पण नको आणि तुम्हाला ते पण नको आहे. मला खरं तर सुरुवातीलाच विचारायला पाहिजे होतं की यावर्षी ह्या गोष्टी होतील असं किती जणांना वाटतं. आणि जर तुम्हाला वाटत नाही आहे प्रियानो की ह्या गोष्टी होऊ नये, तर एकच पर्याय याच्यासाठी. काय पर्याय? तुम्हाला लवकर जावं लागेल भूतलावर. कारण ह्या गोष्टी मात्र होणार आहेत. या जर परमेश्वराने दाखवल्या आहेत आणि त्या जर तुम्हाला अनुभवायच्या नाही आहे, तर एकच पर्याय, लवकरात लवकर तिकीट काढून घ्या, पटकन निघून जा, म्हणजे तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही. पण तुम्हाला या गोष्टी वाटत आहेत की या पाहायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे असं म्हणत आहेत, तर लाईफ वाढणार आहे. जोपर्यंत तो येणार नाही आणि ह्या गोष्टी होणार नाहीत, कदाचित मग तुमचं लाईफ तोपर्यंत वाढवेल देव. कोणता पर्याय चांगला आहे? आजच लवकर निघून जावं का ह्या गोष्टी पाहाव्यात म्हणून? चॉईस तुमच्याकडे. आशा त्याने दिलेली आहे, तो निराश करणारा नाही आहे. त्याने ह्यासुद्धा गोष्टी सावधगिरी म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला दिलेल्या आहेत की आपण त्या वाचाव्यात, समजून घ्याव्यात आणि त्यानुसार तयारी करावी. स्वतःची तयारी करावी, कुटुंबाची तयारी करावी, आपले शेजारी जे राहत आहेत त्या सगळ्यांची तयारी करावी की प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. त्यांना दाखवा, त्यांना सांगा. आणि म्हणून 24 तारखेला यावर्षी आपण काय केलं? सुवार्तेचा दिवस ठेवलेला आहे. सुवार्तेचा दिवस ठेवलेला आहे. संध्याकाळी किती वाजता? सूचना ऐकली ना सगळ्यांनी? किती वाजता? संध्याकाळी 5 वाजता. तुम्ही ज्यांना कोणाला सांगत आहात त्या लोकांना घेऊन या. आपण या ठिकाणी त्यांना वेगळ्या रीतीची सुवार्ता त्यांना सांगणार आहोत. तुम्हाला ज्या गोष्टी कदाचित अपुऱ्या पडल्या असतील त्यांना या ठिकाणी येऊन घेऊन या. आपण या ठिकाणी प्रियानो सांगण्याचा प्रयत्न करू. पण ज्यांना तुम्ही सांगत आहात, ज्यांना तुम्ही सांगितलेलं आहे त्यांनाच. तुम्ही एखाद्याला म्हणताल चल माझ्याबरोबर, आणि त्याला इथं आणून बसवलं तर काही त्याला समजणार नाही बिचारायला. आणि म्हणून आत्तापासून सुरुवात करा. नाताळ म्हणजे काय? एका प्रश्नाने जर प्रभू येशू ख्रिस्ताने एवढं काही सुरू केलं आणि सांगितलं, तर तुम्हाला देखील प्रियानो या शेवटच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला नाताळाच्या निमित्ताने सुरू करून प्रियानो लोकांना आशेचा किरण तोच एक आहे, दुसरं कोणी नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी आपल्याला या वचनातून पाहायचं आहे. वेगवेगळ्या रीतीने प्रियानो त्याने सांगितलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे प्रियानो 22 वचन, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टी उपस्थित होतील आणि साधेल तर निवडल्या देखील फसावे म्हणून चिन्हे व अद्भुते दाखवतील. तुम्ही तर सावध राहा. मी अगोदरच तुम्हाला सर्व काही सांगून ठेवलेले आहे. परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातले तारे गळून पडतील, आकाशातील बळे डळमळतील. तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. त्यावेळेस तो देवदूतांच्या पाठवून 4 दिशाकडून, अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकास एकत्र करेल. 4ही सीमेपासून निवडलेल्या लोकास. त्याने यहुदी म्हटलं नाही आहे, निवडलेले विश्वासू लोक 4ही सीमावरून तो एकत्र करेल प्रियानो, आणि तो घेऊन जाईल. किती सुंदर एक आशा आहे प्रियानो, निराशा नाही आहे प्रियानो. आणि म्हणून लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आशेचा किरण देवबापाने ठेवलेला आहे आणि तोच एक आपल्याला सहाय्य करत आहे. दुसरं कोणी नाही जगात. त्याचा धावा करताल, त्याच्या पाठीस लागाल, तरच प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी होतील. प्रार्थना करू प्रियानो. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा
तुझ्या पवित्र हातात स्वतःला सादर करतो. तो आमचा चालक, मार्गदर्शक हो, पुढारी हो. येत्या दिवसांमध्ये प्रभू आमच्या प्रत्येकाच्या जीवनात आशेचा किरण म्हणून प्रभू तूच आहेस. तुझ्याद्वारे प्रभू आम्हाला सर्व गोष्टी ज्या निराशा वाटत आहेत, हताश वाटत आहेत, तू मात्र सर्व काही आशीर्वादित करशील. ये प्रभू, आज या तुझ्या प्रिय मंडळीला तुझ्या पवित्र हातामध्ये घे. त्यांना तू चालव, मार्गदर्शक हो. मनुष्य नाही, लोक नाही, नातेवाईक नाही, परंतु प्रभू तू मात्र सर्वस्वी आहेस. आणि म्हणून या डिसेंबरच्या महिन्यात जो आशा आमच्यासाठी प्रभू तू निर्माण केलेली आहे, तुझ्या आगमनाच्या द्वारे आणि दुसऱ्या आगमनाची आम्ही वाट पाहणारे लोक आहोत, याकडे लक्ष लावण्यास सहाय्य कर. ये प्रभू, इथून पुढचा वेळ तुझ्या पवित्र हातात सादर करत येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो एक बापा. हे आमच्या स्वर्गातील बापा, पवित्र मांडले जाऊ तुझे राज्य, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जमा असते. जसे आमच्या ऋणी असरून सोडले, तसे तू आमची ऋणी आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षित नकोस, तर आम्हाला स्फोट सोड. कारण की राज्य, सामर्थ्य, सर्व काळ तुझं आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर आशेचा किरण म्हणून सादर हो.